भ्रष्टाचार विरोधी विभागाची यशस्वी सापळा कारवाई, पोलीस पाटील रंगेहात लाच घेताना अडकला। धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे युनिटने एक महत्त्वाची आणि यशस्वी कारवाई करताना साक्री तालुक्यातील बळसाणे गावचे पोलीस पाटील आनंदा भटा पाटील यांना रंगेहात पकडले आहे। त्यांनी तक्रारदाराकडून 10,000 रुपयांची लाचेची मागणी केली होती, मात्र तडजोडीअंती 8,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले होते। त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 2,000 रुपये स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली। तक्रारदाराचे म्हणणे आहे की त्याच्या पत्नीने निजामपूर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्याचा तपास लवकर पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करून देण्यासाठी पोलीस पाटील आनंदा पाटील यांनी पोलिसांच्या नावाने लाचेची मागणी केली होती। दिनांक 6 मे 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली। 50 आरोपीने 2,000 रुपये स्वीकारले आणि त्याचवेळी त्याला रंगेहात अटक करण्यात आली। त्याच्याकडून लाच रक्कम जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या कारवाईचे प्रमुख अधिकारी सापळा अधिकारी पंकज शिंदे, पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे, तपास अधिकारी सचिन साळुंखे, पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे, मार्गदर्शक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र। नागरिकांना आवाहन, कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी तुमच्याकडून लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे येथे संपर्क साधावा।